असाच हा जो माणगाव या ठिकाणी वीज जे कार्यालय आहे वीज महामंडळाचं, त्या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे माणगाव तीर्थक्षेत्र, आणि त्याच नावाने दशावतार क्षेत्रामध्ये चालणारी ही नाट्य मंडळ कंपनी संतोष परबुआ यांच्या प्रस्तुतीकरणातून हा नाट्यमंडळ, आणि आज हा नाट्यप्रयोग या ठिकाणी कोणता चालू आहे आणि त्यात भूमिका कोणती आहे दशावतार कलाकारांकडून आपण ओळख करून घेत असताना त्यांच्याकडून जाणून घेऊया, आणि त्यांची कारकीर्दसुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नाव तुमचं? नाव साईनाथ आत्माराम तावडे, उमरसला राहतो मी. सध्या म्हणजे आम्ही वासुदेवानंद सरस्वती नाट्य मंडळामध्ये कार्यरत आहोत. पहिल्यांदा रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ उमरास याच्यासाठी काम केलं होतं. म्हणजे आता माझी भूमिका आहे डोंबारीची भूमिका आहे. म्हणजे कसं आहे माझी मुली मी डोंबारी असं हे भूमिका पूर्णपणे केलेली आहे या नाटकामध्ये. या नाटकाचं नाव आहे करणावी देवी महिमा. म्हणजे साधारणतः दशावतार क्षेत्रात किती वर्ष तुम्ही काम, रामेश्वरमध्ये किती वर्ष का? तसं बघायला गेलं तर रामेश्वरमध्ये 5 वर्ष काम केले. रामेश्वर कोणकोणत्या भूमिका साकारल्या? त्याच्यामध्ये जास्त करून मी कॉमेडीचं केलं आहे, म्हणजे असं देवीचं केलं आहे, असं म्हणजे जी कामं म्हणजे सगळी कामं करतो आहे, पण जास्त करून कॉमेडी करतो आहे. दशावतार कलाकार म्हटल्यानंतर अष्टपैलू व्यक्तिमत्व असतात, म्हणजे प्रत्येक काम करण्याची आवड तुम्हाला त्या ठिकाणी आहे. दशावतार क्षेत्रात पदार्पण करत असताना सध्याच्या घडीला किंवा ह्या अगोदरचे झालेले ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आहेत, कोणाचा आदर्श घेऊन तुम्ही या दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय? तसं बघायला गेलं तर आदर्श सगळ्यांचं मी घेतो आहे, पण आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केले म्हणजे ते सध्या आता कार्यरत आहे जय हनुमान दशावतार नाट्य मंडळामध्ये साई लाड त्यांनी कार्यरत केलं आहे. त्यांनी मला स्टार्टिंगला सांगितले की तू कुठच्याही भूमिका करू शकतो. म्हणजे रामेश्वर दशावतारमध्ये कार्यरत असताना त्यांनी मला एक छोटीशी भूमिका दिलेली. तो साई बोलला तुला भूमिका जमणार, दुसरी भूमिका तू बिंदास्त कर. तर मी नारद भूमिका करणार आहे? हां नारद भूमिका करणार आहे. त्यामुळे म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून हा तुमचा प्रयत्न आहे. साधारणतः म्हणजे विनोदी म्हणा किंवा अन्य भूमिका तुम्ही साकारण्याचा प्रयत्न असतो, आणि त्यात अशा हे करत असतात. साधारणतः एवढ्या 5 ते 7 वर्षात दशावतार क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती आहे? जास्त करून मला आवडलेली भूमिका म्हणजे मी कॉमेडीज करतो, जास्त करून कॉमेडीज करतो. ओके, धन्यवाद. या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू. तसंच या ठिकाणी आजच्या या दशावतार नाट्यमंडळातील जो नाट्यप्रयोग चालू आहे त्या नाट्यप्रयोगाचं नाव, त्यात असणारी त्यांची भूमिका आणि साधारणतः दशावतार कारकीर्द याविषयी आपण या कलाकाराकडून ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? नमस्कार, मी राजाराम दिलीप परब, राहणार हुमरसच. गाव उंबरस. दशावतार क्षेत्रामध्ये आजचं जे नाट्यप्रयोग चालू आहे वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्यमंडळाचं, त्यात तुमची नाव नाट्यप्रयोगाचं नाव आणि तुमची भूमिका काय? आज आहे ते आमचं करणाई देवी महात्म्य, आणि त्यामध्ये मी युवराज गिरीधर अशी भूमिका साकारतो आहे. साधारणतः हा युवराज गिरीधर काय कशा स्वरूपाचं पात्र आहे, म्हणजे त्याचा स्वभाव किंवा कशा रीतीने प्रसंग त्याच्यावर जीवनावर बेतत आहेत काय? हो, एक गुरु आश्रमात तो एक विद्या घेऊन तो 12 वर्षांनी आपल्या राज्यात परतला आहे. त्याच्यानंतर एक आम्ही सर्व प्रकारच्या त्याच्यामध्ये एक कला सादरण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ आपले डोंबारी वगैरे नृत्य आहे ते साकारतो आहे. मग त्याच्यामध्ये कसं आहे की एक त्याच्या स्वागतासाठी त्यांचे वडील असतात, ते स्वागतासाठी त्यांच्या एक डोंबारी नृत्य वगैरे ठेवतात. त्याच्यामध्ये जी डोंबाऱ्याची मुली दाखवले त्याच्याशी आणि तिच्याशी एक हे होतं, प्रेम होतं त्यांचं. प्रेम झाल्यावर त्यांचा विवाहासाठी प्रस्ताव घेऊन जात होता आपल्या वडिलांकडे. तर मग तिथे सांगतात की आपण क्षत्रिय कुलात जन्माला आलो आहे, त्यामुळे लग्न करू शकत नाही वगैरे असं जे पुढे होतं. त्यामुळे तो हद्दपार होतो. पुढे हद्दपार झाल्यानंतर पुरुष मग त्याला देवीचं एक भक्ती करतात शंकराची, आणि त्यातून मग एक देवीची प्रसन्न होते, प्रगट होते, आणि त्याच्यामुळे देवीचा आशीर्वाद वगैरे भेटून शेवट मग जे आपले विलन साकारतायत विलनाचा नाश होतो तिथे. भृंगासूर म्हणून आहे त्यांचा, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यासह विवाह होतो. आणि एक डोंबारी समाजाची देवी करणाई देवी म्हणून ती पुढे प्रसिद्धीस येते. साधारणतः हे आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून झालं. दशावतार क्षेत्रामध्ये जर आपण विचार करायला गेला तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रात काम करता? मी आमची शाळेत 5वी पासून असताना दशावतार क्षेत्रामध्ये काम करतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींचा सहवास लागला, मार्गदर्शन लागलं,
त्याच्यानंतर मध्ये थोडीशी गॅप पडलेली. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही जी वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळातर्फे म्हणजे रामेश्वर दशावतार नाट्य मंडळातर्फे आमची पुन्हा एंट्री झाली. त्याच्यानंतर पुन्हा आता आम्ही सध्या वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळामध्ये काम करतो आहे. साधारणतः ह्या भूमिका साकारत असताना युवराजची भूमिका किंवा अन्य कोणकोणत्या भूमिका साकारणे? एक युवराज, सात्विक राजा, आपले एक विष्णू, कृष्णा अशा प्रकारच्या मी देवदेवतांच्या भूमिका हो, हो, हो. दशावतार क्षेत्रातील एक मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून कोणाचं नाव घ्याल? प्रथमतः आम्हाला गुरुवर्य लागले ते आमचे तळावणेकर गुरुजी, प्रवीण सावंत, कैलासवासी प्रवीण सावंत. ते आता नाही आहेत आमच्यात. झकास सावंत उत्कृष्ट हार्मोनियम वादक होते. तदनंतर मग आमच्या इथे एक आमचे सध्या मित्र आहेत साहिल लाड किंवा आमचे बाबू राणे मार्गदर्शक आहेत. असे वेगवेगळे ओमकार सावंत वगैरे असे मार्गदर्शक भेटत गेले आणि त्यानुसार अजूनही भेटतात. जे मार्गदर्शन करतात त्यांचा आम्ही नक्कीच सल्ला घेतो. साधारणतः युवराजची भूमिका साकारताय तुम्ही किंवा देवदेवांच्या ह्या सध्याच्या घडीला एक नावलौकिक प्राप्त दशावतार कलाकार आहेत. असं कोणाच्या भूमिका बघून करण्याचा प्रयत्न असतो? एक आपले कैलासवासी सुधीरजी कलिंगण ज्यांचं मार्गदर्शन सर्वच जण घेत आहेत. त्याच्यानंतर आपले गौरव शिर्के, सागर गावकर, आमचे बाबू राणे यांचे सुपुत्र यश राणे यांचं मार्गदर्शन आम्ही घेतो. जवळचे क्लासमेट वगैरे असल्यामुळे अशा प्रकारे आम्ही ज्यांचं मार्गदर्शन भेटत जातं त्यांचं घेत जातो. ओके. आजपर्यंत ज्या भूमिका साकारल्या त्यातील कोणती भूमिका जी तुम्हाला आवडली आहे त्याविषयी काय सांगाल? जी आवडीची तुम्ही केलेली भूमिका. अच्छा, मी एक आता आमचे एक मुक्त झाली गंधर्व कन्या म्हणून एक नाटक आहे. त्याच्यामधील मी एक राजपात्र साकारतो आहे. काय अयोध्या नगरीचा राज्यकर्ता सुरेंद्र म्हणून आहे. ती मला चांगली वाटली भूमिका, म्हणजे मला आवडली वैयक्तिक. किंवा कालिका अवतारामध्ये एक राजकर्ता आहे, तो एक आवडला आहे मला. सध्या युवा म्हणजे दशावतार क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. दशावतार क्षेत्र सोडून अन्य व्यवसाय कोणता आहे तुमचा? अन्य म्हणजे एक मी शेती करतो स्वतः. प्लस आमची एक ॲग्रिकल्चरची कंपनी आहे ॲग्रिकार्ड म्हणून पंदूरला. त्याच्यामध्ये मी एक नोकरीसाठी जातो. म्हणजे एवढं सगळं काम धंदा सांभाळून सुद्धा दशावतार क्षेत्राकडे आपला हा युवा वर्ग वळतो आणि एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपलं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो आहे, कला जोपासतोय. अशा स्वरूपाच्या या युवा कलाकारांना माझा सिंधुदुर्ग मिनात फार यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळ माणगाव याच मंडळाचे दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत. स्त्री अभिनय कलाकार. नेमकी काय भूमिका आहे, कशा रीतीने ते साकारत आहेत, त्याच्यानंतर त्यांची दशावतार कारकीर्द नेमकी काय आहे ती त्यांच्याकडून जाणून घेतोय. सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेऊया. नाव तुमचं? माझं नाव धनाजी संजय गावडे. गाव? गाव माझं पेरणी, म्हणजे कुठे? पोस्ट कानूर, तालुका चंदगड, आंबोलीच्या पुढे. आंबोलीच्या पुढे चक्क घाटमाथ्यावर सुद्धा आपली दशावतार कला आम्ही नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून बघतो, पण तिथून सुद्धा त्या मातीतील कलाकार या दशावतार क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. कानूर तालुक्यातील आजची जी भूमिका आहे नेमकी काय आहे या नाट्यप्रयोगातील, काय सांगाल? आज माझी भूमिका जी आहे ती डोंबाराची मुलगी म्हणून आहे, चंद्रा म्हणून आहे. कशा स्वरूपाचं ते पात्र आहे? ते पाहिजे गरीब घराण्यातली डोंबारी नृत्य वगैरे करून आपलं पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नाचकाम करणे, नृत्य वगैरे करणे हा आजचा माझा रोल आहे. साधारणतः हे आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून झालं. दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेली तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये काम करतात? मी 10वीपासून आमच्या पेरणी गावचं दशावतार मंडळ आहे, रवळनाथ दशावतार नाट्य मंडळ पेरणी, त्या मंडळातूनच मी काम करत होतो. आता काम चांगलं असल्यामुळे खाली मला बरेच कंपनीची मागणी होत आहे. त्यामुळे मी माझी हाऊस आहे म्हणून मला हा 2 तासाचा प्रवास करून या सावंतवाडी तालुक्यामध्ये वगैरे या कुडाळ तालुक्यामध्ये येत असतो. म्हणजे ह्या कंपनीत तुमचा यंदा ठरावच आहे, पण अन्य कोणकोणत्या कंपनीमध्ये तुम्ही काम केलं आहे? मी विनायक दशावतार नाट्य मंडळ वाडोस, तसे डेगवे माऊली स्थापेश्वर डेगवे कंपनी, परत आपलं भावई दशावतार नाट्य मंडळ धामापूर या कंपन्यामध्ये, आणि अधूनमधून वगैरे असे जसे बोलवले तसे वेळ भेटेल तसा. म्हणजे ह्या घाटमाथ्यावर सुद्धा त्या ठिकाणून या इकडे येऊन कोकणामध्ये येऊन ह्या दशावतार क्षेत्रासाठी आपली जी कला आहे ती जोपासण्यासाठी तुम्ही येतात आणि कला सादरीकरण करताय. स्त्री अभिनय तुम्ही साकारतात. दशावतार क्षेत्रातील स्त्री अभिनय एक आदर्श म्हणून कोणाला डोळ्यासमोर ठेवता आणि करण्याचा प्रयत्न असतो भूमिका? आता सध्याच्या आत्ता आघाडीचा कलाकार म्हणजे यश जळवी
यांचा अभिनय बघण्याजोगा, त्यांच्याकडून काही घेण्यासारखं व निळकंठ सावंत म्हणा, स्वप्नील नाईक म्हणा, यांची कला बघण्याजोगी आहे या क्षेत्रामध्ये. तुम्ही कोणाचा आदर्श ठेवता? मी ह्या वेळेला तरी यश जळवी यांचा आदर्श समोर ठेवून प्रयत्न असतो. निश्चितच तुम्हाला या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मी नाथवारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि ही आजची भूमिका दशावतार कारकीर्द याविषयी तुम्ही संवाद साधलात. तुम्हाला नाट्य वाटचालीसाठी भावी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आभार आहे. तसंच याच दशावतार नाट्य मंडळातील कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांची ओळख करून घेतोय. नेमका काय आजची भूमिका आहे ती आपण जाणून घेतोय आणि नाट्य कारकीर्द दशावतार आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. नाव तुमचं? ओंकार नारायण नाईक, हुमरस, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग आणि येळेचे गाळू वाडी आमची. आजचा जो नाट्यमंडळ आहे, नाट्य प्रयोग या ठिकाणी चालू आहे, त्यातील भूमिका नेमकी काय आहे? माझी भूमिका सात्विक राजाची आहे आणि त्याविषयी म्हणजे आता नाटकातील जे काही आताच्या युगात घडतंय, जे काही आता वेगवेगळ्या परीनं जातपात सोडून जे काही लग्न वगैरे केले जाते, त्या विषयावर आज मी त्या नाटकामध्ये ते सादरीकरण करणार आहे. हे तो समाज प्रबोधन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून. दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेली तर किती वर्ष तुम्ही या दशावतार चित्रामध्ये काम करता? तरी आम्ही लहानपणापासूनच म्हणजे शाळेत असल्यापासूनच आम्ही या दशावतार चित्र आता गेली 10 वर्ष आहोतच आणि आमचे पूर्वीची परंपरेपासनं पंजोबा आणि आजोबांपासनं ही चालत आली. त्यामुळे आम्ही त्या क्षेत्रात किमान आता 10 वर्ष तर झालीच आम्हाला. कोणकोणत्या नाट्यमंडळ कंपनीमध्ये तुम्ही काम केलं आजपर्यंत? आजपर्यंत आमची पहिली कंपनी म्हणजे रामेश्वर बाल दशावतार होती. त्यानंतर रामेश्वर, सिंधू कला म्हणून गिरगाव आणि आता ही वासुदेवानंद सरस्वती. साधारणतः ह्या दशावतार क्षेत्रामध्ये काम करत असताना एक आदर्श गुरु किंवा एक आदर्श कलाकार ज्यांना समोर बघून तुम्ही भूमिका साकारताय राजपार्टाची, कोणाचं नाव घ्याल? आता सध्या तरी म्हटलं तर आम्हाला गुरु म्हणून लाभले होते ते कैलासवासी प्रवीण सावंत आणि आता ह्या गोष्टीमध्ये काही गोष्टींना आम्हाला साथ दिली ते आमचे गिरगावमधले सुदेश तांबे म्हणून. त्यांच्याकडनं आम्ही थोड्या गोष्टी शिकलो आणि आमचे काकाही त्याही क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी आम्हाला हे काही गोष्टी यातल्या शिकवल्या की समोर प्रेक्षक असल्यावेळी कसं बोलायचं, कसा संवाद साधायचा, कशी शब्दपेग आपली पाहिजे, यावर आम्हाला त्यांनी गुरु म्हणून मार्गदर्शन केलं. साधारणतः आजपर्यंत तुम्ही ज्या भूमिका साकारल्या 10 वर्षामध्ये, तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? जास्तीत जास्त माझी भूमिका विलन आणि विलन ही भूमिका माझी आवडती आहे. त्या भूमिका मी विलन जशाच तसं मी साकारतो. जी काय वेशभूषा असेल त्या वेशभूषेप्रमाणे आणि अभिनय काय असेल त्याप्रमाणे अभिनय मी स्टेजवर सादर करतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मी नाथवारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि जी आजचं नाट्यप्रयोग दशावतार कारकीर्द याविषयी तुम्ही सांगितलं. तुम्हाला नाट्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुनीत झालेली भूमी अर्थात माणगाव या ठिकाणी याच कंपनीचा म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग या ठिकाणी चालू आहे. नेमका नाट्यप्रयोग काय आहे, त्याचं नाव, त्याच्यानंतर हे दशावतार कोण आहेत, त्यांची ओळख आणि त्यांची भूमिका या नाट्यप्रयोगातील आणि दशावतार कारकीर्द ह्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेऊया. नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव शेखर मनोहर देऊलकर, राहणार हुमरस, परवाडीमध्ये. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव काय आणि त्यात तुमची नेमकी भूमिका कशा रीतीने साकारताय, काय सांगा? आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे करणाई देवी महिमा आणि या नाटकामध्ये मी विलनची भूमिका म्हणजे भृंगासूर जो पाताळ भुवन सम्राट आहे त्या पाताळ भुवन सम्राटाची मी भूमिका करत आहे. साधारणतः कसं ते पात्र आहे, कशा रीतीने तो हैदोस माजवतोय, काय कशा रीतीने प्रसंग आहेत, काय सांगा? प्रथमतः तो उन्मत्त दानव दाखवलेला आहे. त्या ठिकाणी तो पाताळभुवनचा सम्राट असल्यामुळे त्याला नारदाचं मार्गदर्शन मिळतं की देवतांच्या बाबतीत त्याला सूड उगवायचं आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. वेळोवेळी तो ज्यावेळी दानवेश्वर देवांवर सारी करत असतात त्यावेळी त्यांना अपयश येतं. मग नारद त्यांना मार्गदर्शन करतो की तू शंभू महादेवाची भक्ती कर. आम्ही शंभू महादेवाची भक्ती केल्यानंतर शंभूदेव महादेव प्रसन्न होतात त्या भृंगासुराला आणि तो अमरत्वाचं वरदान मागतो त्याच्याकडे. पण शंभू महादेव सांगतात की जोपर्यंत मनुष्य प्राणी किंवा दानव म्हणा, यक्ष किन्नर म्हणा, त्याला मृत्यू आहे. मग मला ते सांगतो की मृत्यांग वेगळा ठेवा. त्यावेळी तो शंभू महादेव सांगतात
की ज्यावेळी तुझ्या हातून म्हणजे शिवभक्तांची निर्बत्सना म्हणजे शिवभक्त जे आहेत त्यांची निर्बत्सना होईल किंवा त्याऐवजी त्या शिवभक्तांकडून ज्यावेळी बिल्वपत्र ज्यावेळी शिवपंडीवर वाहिलं जाईल आणि त्याच्यामधून जी नारी शक्ती निर्माण होईल तिच्यापासून तुझा भृंगासुराचा वध होईल. हे या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही भूमिका साकारताय. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती मर्यादित. साधारणतः दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेली तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय? आता मी गेली 4 वर्ष मी काम करतो आहे, पण शालेय जीवनापासून मला नाट्यप्रयोगाची आवड होती. 2008पासून आम्ही 2014पर्यंत दशावतार कंपनी आमची रामेश्वर दशावतार ठिकठिकाणी आम्ही नाट्यप्रयोग पण केले आणि चालवली होती. पण मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं आम्ही दशावतारपासून दूर गेलो होतो. पण आता गेली 4 वर्ष आम्ही या दशावतारमध्ये आहोत आमच्या रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ हुमरसमध्ये. आणि आता आम्ही या ठिकाणी आमचे मित्र संतोष परब यांनी माणगावची कंपनी म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्यमंडळ माणगाव मालक गजानन उर्फ बाबुराणे यांची कंपनी चालवायला घेतली आणि आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. साधारणतः ह्या 4 किंवा अगोदरच्या ह्याच्यात कोणकोणत्या दशावतार नाट्यमंडळामध्ये काम केलं आहे तुम्ही? मी रामेश्वरमध्ये केले आहे माझ्या. शिवाय मी भावई दशावतार कुणकेरी आणि सिंधुकला दशावतार नाट्यमंडळ गिरगाव या नाट्यमंडळामध्ये काम केलेलं आहे. साधारणतः खलनायकी तुम्ही भूमिका साकारताय. ह्या सोडून अन्य कोणत्या भूमिका दशावतारामध्ये माझी पहिली भूमिका ही नारदाची होती. त्यावेळी चिंतामणी जन्म हे नाट्यप्रयोग होता आणि मी भजनी बुवा असल्या कारणाने आमच्या रामेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे मालक माझे गुरुवर्य म्हणजे दशावतारातील माझे दुसरे गुरु म्हणजे माझे मालक रवींद्र वारंग. आणि पहिले गुरु जर कोण असतील तर ज्याने मला शालेय जीवनात मला रंग लावला माझ्या चेहऱ्यावर ते माझे गुरु दिनकर तळवणेकर गुरुजी. त्यानंतर माझे गुरु असतील माझे रवींद्र वारंग आमच्या रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ. ते नाट्यप्रयोग त्यांना करायचा होता आणि मी नवीनच कंपनीत कामाला लागलेलो होतो माझ्या थर्मलमध्ये. त्यावेळी ते सहज माझ्या घरी आले की शेखर तुला काम करायचं आहे, आम्ही नाट्यप्रयोग करतो आहे चिंतामणी जन्म. तर मी म्हटलं चालेल काय करायचं आहे. तर मी नारदाची भूमिका केलेली. तिथून माझी सुरुवात झाली. चिंतामणी जन्मामध्ये मी नारद केलेला आहे. पहिली माझी नारदाची भूमिका. आता मी विलनमध्ये करतो आहे, पण वेळ पडली तर नारदही करू शकतो. साधारणतः एक आदर्श म्हणून जे आपण दशावतार कलाकार बघतो ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या दशावतार क्षेत्रामध्ये आहेत, एक आदर्श म्हणून कोणाचं नाव घ्याल किंवा त्यांच्या भूमिका समोर ठेवून तुम्ही करण्याचा प्रयत्न करता? आदरणीय दादा राणे कोणस्कर व्हिलन म्हणून. शिवाय आदरणीय आमचे बाबा मयेकर आणि पप्पू नांदोसकर यांचा आम्ही आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. आणि जुने जर कोण असतील तर एस कुमार सर तळवणेकर त्यांचे म्हणजे त्यांचा आम्ही सहवास पण आम्ही घेतलेला आहे. म्हणजे त्यांचे बंधू आमच्या शाळेत शिक्षक असायचे त्यावेळी त्यांची गाठीभेटी आमच्या व्हायच्या एस कुमार तळवणेकर. साधारणतः हे झालं वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्यमंडळ याच्यातून तुमच्याबद्दल झालं. याच आता संगीत साथ रंगमंचावर आहे. संगीत साथीसाठी कोण कोण आहेत या कंपनीत, त्यांच्याविषयी काय सांगाल? संगीत साथीसाठी आमच्याकडे आमचे स्वतः संचालक आहेत सन्माननीय संतोष परब. मृदंगासाठी रामदास गावकर म्हणून आहेत आणि गाव झारापते. आणि झानवादक म्हणून आमचे रुपेश डांबरेकर म्हणजे आकेरी कोलगाव इथले रहिवासी आहेत. हे तिघी डांबरेकर म्हणजे दशावतार क्षेत्रातील जे डांबरेकर नाव आहे त्यांच्यापैकी पांडुरंग डांबरेकर यांच्यापैकी ते आहेत. त्यामुळे कलेचा वारसा त्यांच्याकडे आहे. साधारणतः हे पूर्ण ह्या दशावतार नाट्यमंडळ आणि तुमचा नाट्यप्रयोग याविषयी झालं. तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती आजपर्यंत? मला आवडलेली माझी भूमिका जर तुम्ही विचारत असाल तर नारदच. की ज्यावेळी अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ बंड्या निरोडेकर यांच्या नाट्यप्रयोग आम्ही केला होता. त्याच्यामध्ये मी नारद केला होता आणि त्यावेळी मी अधांतरी हे झुले नभांगण हे गाणं पहिल्यांदाच म्हटलं होतं. त्यावेळी बंड्या निरोडेकर साहेबांनी आणि त्यांच्याबरोबर असलेले ते दाजी परब कदाचित ते मातोंडचे होते, त्यांनी मला शाबासकी दिली होती की विठ्ठल गावकरनंतर एवढं अधांतरी झुले नभांगण हे गाणं पांढरी चारला मोठ्या आवाजात गायलेला आमच्या बघण्यात तरी तू होता. ती त्यांनी मला पोचपावती दिलेली. त्यामुळे नारद हा माझा सर्वश्रेष्ठ आहे. मी आता विलन करतो आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मीनास्वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात. नाट्यप्रयोग, त्यातील भूमिका आणि दशावतार कारकीर्द याविषयी तुम्ही चर्चा केलात. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खरोखरच मीनानाथ वारंग
हे दशावतार लोकांचे कैवारी आहेत आणि आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कलाकारांच्या माध्यमात दशावतार तुम्ही इतर विदेशापर्यंत पोचवतात. खरोखरच तुमचे आभार. मी आमच्या गणरायाचरणी प्रार्थना करीन की तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे, उत्तम आरोग्य मिळू दे आणि अशीच तुमची आम्हाला साथ लाभू दे आणि तुमचं उत्तरोत्तर प्रगती होऊ दे आणि तुमचं यूट्यूब चॅनलचं भरभराट होऊ दे. धन्यवाद. धन्यवाद. तसंच या ठिकाणी या नाट्यमंडळातील नारद भूमिका साकारणारे आपल्यासोबत दशावतार कलाकार आहेत. त्यांची आपण ओळख करून घेतोय. नेमकी काय भूमिका आहे, कशा रीतीने ते साकारतायत नारद या नाट्यप्रयोगाच्या, या नाट्य आख्यायिकेच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. नाव तुमचं? माझं नाव दिनेश केरकर, मी राहणार सांगेली. सांगली सावंतवाडी. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्याचं नाव आणि कशा रीतीने हे नारद साकारत आहे? आजचा प्रयोग आहे तो आज तसा म्हटलं तर माझ्यासाठी आज नवीनच आहे. पण आल्या आल्या मला त्यांनी जरा सांगितलं आहे म्हणजे काय रूपरेषा काय आहे ती. जसं की पहिला एक आता विलन आहे भृंगासूर म्हणून आणि दुसरा विलन आहे कृमासूर. त्यांच्याकडे म्हणजे पहिलं भृंगासुराकडे जायचं आहे आणि त्याचं वरदान प्राप्त कुठलं करून घेतलं आहे त्याच्याकडून काढून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे आणि नंतर म्हणजे त्यांचं जो वरदान आहे ना त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे त्यांच्याकडूनच हे काढून घ्यायचं आहे मला. आणि नंतर कृमासुराला बोलवून त्यांना ब्राह्मणांचा वध करण्यासाठी पाठवायचं आहे. म्हणजे थोडक्यात नाट्य रंगवायचं आहे नाट्य रंगवायचं आणि त्यांचा शेवट त्यांना ह्यांचा कसा म्हणजे विलन म्हणजे आपले हे असुर आहेत त्यांचा शेवट कसा होणार याची जबाबदारी घेऊन तर असं बोलावं लागतं. म्हणजे हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून. दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेलं तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रात काम करतो? मी तरी म्हटलं तरी 10-12 वर्ष झाली क्षेत्रात काम करतो आहे. म्हणजे कसं मी सुरुवातीला जे हे केलं ना म्हणजे आमचं माऊली दशावतार नाट्यमंडळ तिरोडा आम्ही स्थापन केलं होतं सर्वांनी मिळून. पण नंतर मग थोडं 2-3 वर्ष आम्ही केलं आणि नंतर मग ते काय झालं मला नाईक मोचेमाडकरमधून ऑफर आली. नंतर मी गेलो त्यांच्याकडे जॉईन झालो. 1 वर्ष नाईक मोचेमाडकरमध्ये केलं मी आणि नंतर मग झालं काय त्यांच्या माऊली दशावतारमध्ये नारद करणारा कोण नाही म्हणून त्यांनी ते कंपनीत बंद केली. म्हणजे कोण बाकी सगळे मग कामाधंद्याला गेले. नंतर आम्ही बंदच केलं मग ते. आणि नंतर मी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ जॉईन केलं आणि 1 वर्ष तिथे केलं आणि नंतर मग जागरण वगैरे जास्त त्रास व्हायला लागला म्हणून थोडे दिवस मी स्टॉप घेतला. आणि आता यंदा म्हणजे त्याच्यानंतर मी तेंडुलकर दशावतारमध्ये 2 वर्ष केलं आणि त्यानंतर आता इथे ह्यांच्याकडे आलो आहे आणि असं कोणी बोलवलं तर जातो मी. पण आता हे आपले वासुदेवानंद सरस्वती माणगाव बाबू राणे यांची कंपनी आहे. पण संचालक आता हे संतोष परब चालवत आहेत. त्यांच्या त्या वैभव राणे यांच्यासोबत मी आहे. साधारणतः हा आजच्या या नाट्य कारकिर्दीविषयी आपण हे जाणून घेतलात. दशावतारात तुम्ही नारद साकारत असताना एक आदर्श म्हणून कोणाला डोळ्यासमोर ठेवताय आणि ती भूमिका साकारताय? नारद म्हणून असं काय झालं माहिती आहे मी सुरुवातीला माझी आवडीची भूमिका अशी नारद नव्हती. माझी भूमिका आवडीची अशी नारद नव्हती. मला पहिल्यापासून आहे ना म्हणजे लहान असल्यापासून व्हिलन वगैरे आवडत गेला. व्हिलन वगैरे आवडायचा. पण झालं काय मला आहे ना कणाकणावर हे गाणं आहे ना भरपूर आवडत होतं. कणाकणावर लिहिले प्रभू तू. त्यामुळे मला वाटलं की कुठे ना कुठेतरी लोकांसमोर हे सादर करायचं आहे. मग सादर करण्यासाठी पर्यायी मार्ग काय आहे तर नारद केला पाहिजे. म्हणून मी ना ते माऊली दशावतारमध्ये मी जॉईन झालो ते गाणं बोलण्यासाठी पेशल. म्हणजे हे खरी हे आहे की मी हे गाणं बोलण्यासाठी मी त्यांच्या माऊली दशावतार मी त्यांना बोललो मी नारद जर करायचा असेल तर मी आहे असं बोललो त्यांना. मग ते बोलले नारदच आम्हाला भेटत नव्हता नारद कर. मी कणाकणावर हे गाणं बोलण्यासाठी त्यांच्याकडे जॉईन झालो आणि जेव्हा ते गाणं बोललो तेव्हा मला पब्लिकने उचलून धरलं. तेव्हा त्यांना वाटलं की हा व्यवस्थित आहे आणि तिथनंतर मग विचार केला मी आता नारदच केलेलं बरं. त्यात दशावतार क्षेत्रातील नारद भूमिका करणारे या अगोदरचे श्रेष्ठ कलाकार आहेत किंवा आत्ताचे आहेत, एक कोणाचा आदर्श? विठ्ठल गावकर. कारण जास्तीत जास्त मी त्यांचीच गाणी बोलतो. विठ्ठल गावकर
ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही माझं सिंधुदुर्ग मीनानाथ फारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि आजचं जे नारद पात्र कशा रीतीने साकारतायत आणि दशावतार कारकीर्द याविषयी तुम्ही चर्चा केलात. तुम्हाला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तसंच या ठिकाणी आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे देवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळ माणगाव यांचं जी कंपनी चालवत आहेत ज्येष्ठ दशावतार कलाकार बाबू राणे, त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे आपण नाव वगैरे ओळख करून घेतो आहे आणि आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील भूमिका नेमकी काय आहे ते आपण जाणून घेतो आहे. नाव तुमचं? माझं नाव वैभव राणे, माणगाव जोशीवाडी. आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव आणि भूमिका काय? आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव करडाई देवी महिमा असं नाटक आहे आणि त्यात माझी भूमिका मेन विलन असतो त्याचा भाऊ म्हणजे कृमासूर अशी माझी भूमिका आहे. साधारणतः ते पात्र कसं आहे, कशा रीतीने सांग? पात्र म्हणजे त्याचा भाऊ असतो, त्याला भावाला त्याने कायम दररोज मदत केलेली असते आणि काही शत्रूंचं आक्रमण झालेलं असतं ते त्याने परतवून लावलेलं असतं आणि त्याची इच्छा असते की तर त्रिभुवनात सम्राट व्हायचा आहे आणि तो सम्राट व्हायचा असते त्याला, म्हणून तो हाक देतो आणि तो पाठवतो मृत्यू लोकाच्या ठिकाणी जे होम हवनादी कार्य करतात ब्राह्मण त्यांचा सर्वनाश करण्यासाठी आणि तो तिथे जातो आणि त्यांना विरोध करतो. जे ब्राह्मण ऐकतात त्यांना तो सोडतो आणि जे नाही ऐकत त्यांचा शेवट करतो. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून. एक दशावतारी खलनायक तुम्ही साकारतायत. कोणाला डोळ्यासमोर आदर्श ठेवून, कोणत्या कलाकाराला आदर्श ठेवून तुम्ही भूमिका साकारताय? माझा आदर्श म्हणजे माझा गुरु वैभवधरी. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि चर्चा केलात. तुम्हाला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, थँक्यू. तसंच या ठिकाणी आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील हे भूमिका खलनायक भूमिका किंवा मगाशीसुद्धा यांनी त्यांनी एक अजून भूमिका साकारली. ते आपल्यासोबत दशावतार कलाकार आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव शंकर परब, राहणार उमरस. या दशावतार क्षेत्रातील आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे करणाई देवी महिमा, या नाट्यप्रयोगात तुमच्या भूमिका कोणकोणत्या आहेत आणि कशा रीतीने साकारतायत त्या? या नाट्यप्रयोगामध्ये पहिली भूमिका मी एक ब्राह्मणाची केलेली. त्यानंतर आताची भूमिका आहे ही करणाई देवी, म्हणजे ज्यावेळी शिवपिंडीवर बेलाचं पान गेलं त्याच्यात महालक्ष्मी म्हणजे आदिमाया आदिशक्तीचं विराट रूप, ही देवीचं हे विराट रूप मी आता साकारत आहे. आणि त्यानंतर ह्या नाट्यप्रयोगाची सांगतो शेवटची एक प्रवेश आहे माझा आता. साधारणतः दशावतार क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणकोणत्या म्हणजे किती वर्ष झाली सुरुवातीचा प्रश्न आहे? मला 2 वर्षे झाली. कोणत्या कंपनीत काम केलं गेलं? तर आमच्या गावातील होती रामेश्वर दशावतार उमरस. त्यानंतर भाऊई दशावतार या कंपनीमध्ये काम केलं. त्यानंतर आता या वैभव राणे यांच्या कंपनीमध्ये वासुदेवानंद सरस्वती माणक. साधारणतः दशावतार क्षेत्रातील ह्याच्या तुम्ही खलनायकी भूमिका किंवा इतर ज्या भूमिका तुम्ही साकारत आहेत, एक आदर्श म्हणून कोणत्या दशावतार कलाकाराचं नाव घ्याल म्हणजे गुरु म्हणून? गुरु म्हणून पप्पू नालुसकर किंवा बाबा मयेकर आणि सगळे युवा माझ्यापेक्षा जेवढे मोठे आहेत खलनायक त्यांचं एक आदर्श ठेवतो की बाबा ह्या प्रकारे तो भूमिका तो मी प्रयत्न करतो की कसा होईल या पद्धतीने. साधारणतः ह्या 2 ते 3 वर्षाच्या या नाट्य कारकिर्दीत तुम्ही ज्या भूमिका साकारल्यात, तुमची आवडीची तुम्ही साकारलेली भूमिका कोणती? माझी आवडीची म्हणजे मी शंकर, माझं नावच शंकर आहे. शंकरची खलनायक किंवा जी असेल ती नारद आणि स्त्रीपात्र सोडून ज्या भूमिका म्हणजे वाटेल माझ्या येईल ती भूमिका मी साकारण्याचा प्रयत्न. दशावतार क्षेत्रामध्ये आल्यानंतर काय आनंद तुम्हाला मिळतो ह्या? आनंद म्हणजे जर आवड निर्माण आहे, छंद आहे तो जोपासतो, बाकी तोच आनंद म्हणजे आपलं एक. दशावतार सोडून दिवसा व्यवसाय असं मी इलेक्ट्रिशियनच्या कामाला जातो आणि आमच्या बाजूला एक आहेत त्यांच्यासोबत म्हणजे साईडला कामाला जातो त्यांच्यासोबत. म्हणजे इतर म्हणजे मोलमजुरीचंच काम एका अर्थाने म्हणायला हरकत नाही. ते करून ही दशावतार कला साकारण्याचा या ठिकाणी यांचा प्रयत्न आहे. ह्या नाट्यप्रयोगासाठी आणि भाई वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मीनानाथ फारंग यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमचे नवीन कलाकारांची मुलाखत घेतल्याचं मी तुमच्या चॅनलचे तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.